नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील शिर्के। मित्रांनो, आजपर्यंत आपण आदिवासी पाडे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकृत असताना पण अनधिकृत करून त्याच्यावर प्रशासकीय दबाव टाकून तिथल्या माणसांना, शेतकऱ्यांना, आदिवासी पाड्यातल्या लोकांना कसं बाहेर केलं गेलं आणि त्या जागेंवरती कसा कब्जा मिळवला गेला हे आजपर्यंत आपण प्रत्येक माध्यमातून बघत आलेलो आहे। अशीच एक गोष्ट जी गेली 50 वर्ष इथे स्थायिक जी लोक आहेत त्यांच्या बाबतीत घडत आहे आणि ती जागा आहे म्हणजे मुंबईतली सगळ्यात हॉटेस्ट जागा म्हणजे लालबाग चिंचपोकळीमध्ये। या चिंचपोकळीमध्ये राहणारे हे तुम्ही बघू शकता, ह्या बैठ्या चाळी आहेत तिथे आणि या बैठ्या चाळीमध्ये जवळजवळ 50 वर्ष वास्तव्य करणारे, त्यांच्याकडे सगळे दाखले असताना पण त्यांच्यावरती आज प्रशासकीय दबाव टाकून आज त्यांना इकडून त्यांच्या स्वतःच्या राहत्या जागेमधून बाहेर काढण्यात येत आहे। हे कशासाठी चालू आहे? कारण का हे 2008 मध्ये ही चाललेली केस आणि ह्या लोकांसाठी जेव्हा इथे तुम्ही बघू शकता, इथे एक बांधकाम व्यावसायिक आहे, त्या बांधकाम व्यावसायिकाने 2008 मध्ये त्यांना आश्वासन दिलेलं की त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये तो त्यांना समाविष्ट करून घेईल, परंतु त्याच्यानंतर त्याचं काय झालं, त्याने का त्याचे हात वरती केले आणि त्याच्यानंतर ज्यावेळी हायकोर्टाकडून त्याची नोटीस मिळाली आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही ह्यांचं कोणत्याही प्रकारचं स्थलांतरित करू शकत नाही, त्यावेळी त्याने महानगरपालिकेला हाताशी धरून ह्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे हे जे नागरिक आहेत त्यांच्यावरती मोठा सध्या दबाव इथे चालू आहे। आपले राजकीय नेते प्रत्येक विधानसभेमध्ये मराठी लोकांसाठी तसेच वर्षानुवर्ष इथे राहणाऱ्या स्थानिक लोकांसाठी मोठमोठे आवाज करून भांडत असतात। मग आज असा कोणता प्रश्न इथे उपस्थित झाला आहे की इथे 2008 पासून म्हणजे जवळजवळ 18 वर्ष ही जी लोक हायकोर्टामध्ये आपल्या स्वतःच्या हक्कासाठी, आपल्या स्वतःच्या पैशांसाठी ही गरीब जनता जी भांडते आहे, ती भांडते तरी कोणासाठी? फक्त आपल्याला लाभलेला आणि मुंबईमध्ये राहण्यासाठी लागणारी ही छोटीशी झोपडी त्यांना ती हक्काची मिळावी यासाठी ते भांडत आहे। परंतु आजच्या हयातमध्ये आजही एकही ते राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता इथे कोणताही त्यांच्या बाजूने आज उभा राहिलेला नाहीये। हा अन्याय का? कारण का जेव्हा मराठी माणसावरती जेव्हा अन्याय होतो आणि इलेक्शनच्या वेळी हेच आपले राजकीय नेते मोठमोठ्याने ओरडून सांगतात की आमचा इकडचा मराठी माणूस, इकडचा लोकल माणूस वाचला पाहिजे, आम्ही त्याच्यासाठी करायला सगळ्यासाठी सक्षम आहोत। पण जर तुम्ही सक्षम असाल आणि ज्यावेळी त्यांच्यावरती अशी कोणती परिस्थिती येते, त्यांना मुंबईतून अशा बलाढ्य जे व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्या दबावाखाली मग त्यांना बाहेर का काढलं जातं हा प्रश्न इथे उपस्थित होत आहे। 18 वर्ष ही गरिबाची लढाई इथे चालू आहे।